मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली। 2 स्वतंत्र लेन असल्यामुळे प्रवास करणं सोयीचं। बडोदा जेएनपीटी मार्गावरील बदलापूर पनवेल या 4.25 किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण। बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार। पुण्यात गणेशोत्सवात मध्य भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबर जड वाहनांना बंदी। व्यापारी पेठेत माल घेऊन येणारी जड वाहनं शहराबाहेर थांबवण्याचं आवाहन। पुण्यातील 23 गावांना पाण्यासाठी आणखी 4 वर्ष प्रतीक्षा। पीएमआरडीएने जबाबदारी ढकलली महापालिकेवर। 3 टीएमसी अतिरिक्त पाणी लागणार। वांद्रे कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी होणार दूर। एमएमआरडीए पॉट टॅक्सी सेवा सुरू करणार। प्रकल्पाच्या उभारणीसाठी दक्षिणेतील 2 कंपन्यांचा प्रतिसाद। मुंबईत म्हाडाच्या घरासाठी आतापर्यंत 53,000 अर्ज, 37,347 जणांनी अनामत रकमेसह अर्ज केले सादर। 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह। गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल व्हायला सुरुवात। कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनला मोठी गर्दी। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 22 कोटींचा महसूल बुडाला। राज्यभरातील 251 आगारांपैकी 94 आगार पूर्णतः बंद होते। नागपुरात 100 हेक्टरमध्ये उभारणार भव्य फिल्म सिटी। मुंबई पुण्यासह नागपुरातही भव्य फिल्म सिटी उभारण्याचा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मानस। विदर्भातील कलाकारांना मिळणार प्रोत्साहन। नाशिक शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे। ऐन सणासुदीच्या काळात वाहतुकीवर परिणाम। नाशिक त्रस्त।